हायस्कूल मैदानावर दिनांक 22 तारखेला आणि 23 तारखेला सभा होती आमदार बच्चू कडू यांची, परंतु येथे अमित शहा यांच्या सभेसाठी अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि इथे आंदोलन सुरू आहे। आता तुम्ही बघून राहिले ही जी लढाई जी ठरली होती धनशक्ती वर्सेस जनशक्तीची, आज सांगा बच्चू भाऊ कडू यांचं 23 आणि 24 तारखेला मैदान बुक आहे। यांच्या जो परमिशन नसताना सुद्धा हे दडपशाही करून आले, म्हणजे यांना लाज वाटते का काय? हे जे शहराचे लोक म्हणतात हे भूमाफी आहे, हे रिअल मध्ये भूमाफी आहे। आज रेल्वेच्या जागेवर त्यांनी हे काय म्हणते बूट टाकला, हे गव्हर्नमेंटची जागा होती, त्यांनी कुठे काय गबाड केलं राम जाणे, त्यांचं त्यांना माहिती। हे हुकुमशाही चालणार का? म्हणून अमरावतीच्या मतदारसंघात आणि शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे अमरावती जिल्ह्याच्या, यावेळी यांना असा धडा शिकवा। आता यांचं डिपॉझिट जमाच्या तयारीत आहे, आता यांची इज्जत आहे डिपॉझिट जमा व्हायची, ते वाचवा मला। आता मला माहित नाही येतं काय आज अमरावतीची यंत्रणा पुऱ्या जिल्ह्यातील पुरा महाराष्ट्र बघून आला अमरावतीचा तमाशा। या लोकांनी काय दाखवलं? यांना पैसे जातो मा झालाय, यांची मस्ती पैशाची उतरावा। मागच्या 26 तारखेला आपलं काय म्हणणं आहे? मागील 5 वर्षामध्ये नवनीत राणा खासदार होत्या, या मतदारसंघाचा विकास झाला का? हो, त्या 5 वर्षापासून खासदार आहे आणि 15 वर्षापासून यांचे पतिदेव आमदार आहे, बडनेरा मतदारसंघाचे आमदार आहे। हो, त्यांनी ग्रामीणची परिस्थिती तेवढी वाईट केली आहे। आमच्या शेतकऱ्याचे 5 जण रस्ते खाल्ले, रोड खाल्ले, कागदावर 5 जण रस्ते खाल्ले। दादा आमच्या इथे बंधारे नाही, काहीच नाही। ग्रामीणची ज्यांची पुनर्वसनाची जमीन होती यांनी इंडस्ट्रीच्या नावावर पुनर्वसनाची जमीन हडपली, म्हणजे त्या लोकांवर एक हे केला। आज त्या उद्या जर पूर कमी जात असते तर लोकांना कमी जीवाचं कमी जातं, हे आमदारांना खाता जबाबदार राहील का? यांना विचारा तुम्ही त्या जमिनीचं का हे केलं? तिथं फक्त यांचे रेचा लावलाय, यांची स्वतःच्याच नावावर सगळ्या प्रॉपर्ट्या करून ठेवलेल्या आहे। आता अमरावतीची जनता शुद्ध आहे, यांना असा धडा शिकवेल का भविष्यात असे नौटंकीबाज आमदार आणि खासदार अमरावती जिल्ह्याला कधी लाभणार नाही। कारण की सुदाम काकानंतर आपण पाहत आहे बळवंतराव वानखेडे एक चांगल्या रूपामध्ये आपल्या अमरावती मतदारसंघात चांगला जो शेतकरी पुत्र होता, त्याचा प्रवास पाहायला तुम्ही एक ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच देते, जिल्हा परिषद आमदार देते, आता खासदार दिल्लीच्या लोकसभेवर त्यांची सवारी हे सुरू झाली। लोकांचा एवढा हे आहे, आम्ही पाहता फिरवता गावागावात लोक बळवंतरावच्या मागे आहे, पण यांचं नाव कुठं नाही, यांना लोक गावात येऊन आली, ही अक्षरशः परिस्थिती अमरावती मतदारांची। आमदार बच्चू कडू यांनी जो उमेदवार दिला दिनेश बुक, याबद्दल काय आपली प्रतिक्रिया? दिनेश बुक पण एकदम चांगले व्यक्तिमत्व आहे, मला त्यांच्या कोणाची राजकारण हे नाही करायचं बच्चू भाऊ कडू, पण आज बच्चू भाऊ कडू सारखे एक आमदार आहे, ते मोठ्या पदावर होता आणि त्यांच्या पक्षात आणखी एक आमदार, त्यांच्यासोबत तर हा हे होऊन राहिला। त्यांचे 23 आणि 24 ची लिगल परमिशन असताना हे दडपशाहीने तिथे पेंडॉल टाकून आले, यांच्या जो परमिशन आहे का दाखवा मला यांना। आज तुमच्या जो सगळ्या गोष्टी तुम्हाला पैसा मा झाला का? हे दडपशाही अमरावती जिल्ह्याचे मतदार ह्या 26 काढून टाकणार आहे।